शिक्षणाचा मार्ग की चिखलाचा व दगडांचा सापळा. शासकीय अनुसूचित जाती, आदिवासी व राष्ट्रीय सैनिक स्कूलच्या वसतिगृहाचा रस्ता गायब. पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे अतोनात हाल. देशात एकीकडे डिजिटल इंडिया आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या मोठ्या बाता मारल्या जात असताना दुसरीकडे देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बुलढाणा येथील समाज कल्याण अंतर्गत असलेल्या शासकीय अनुसूचित जाती, आदिवासी वसतिगृह आणि राष्ट्रीय सैनिक स्कूल अशा 3 वसतिगृह असलेल्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडलेला असून पावसाळ्यात येथे रस्त्याऐवजी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे प्रशासनाचे कान उपटण्याची वेळ आता नागरिक व पालकांवर आली आहे. सैनिकी शिक्षण घेऊन देशसेवेचे स्वप्न पाहणारे मिलिटरी स्कूलचे भावी सैनिक आणि शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणारे अनुसूचित जातीचे तसेच आदिवासीचे शेकडो विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. चिखलामुळे दुचाकी घसरून अनेक विद्यार्थी व पालक जखमी झाले आहेत. सैनिकी शाळेतील शिस्त आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जिद्द या खड्डेमय रस्त्यामुळे चिखलात तुडवली जात आहे, असा संताप पालकांकडून व्यक्त होत आहे. शासकीय अनुसूचित जाती वसतिगृह तसेच आदिवासी वसतिगृह आणि राष्ट्रीय सैनिक स्कूलच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.